हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. नमस्कार. आपण काल आयडियल सोल्युशन बद्दल माहिती बघितली होती. त्यात आपण वाय ऍक्सिसला वेपर प्रेशर घेतला होता, एक्स ऍक्सिसला मोल फ्रॅक्शन घेतले होते आणि x1 is equal to 1 होता इकडे, x2 is equal to 0 होता. इकडून इकडे येताना मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट A कमी होत चालला होता, मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट B वाढत चालला होता. आणि हा P01 हा कंपोनंट A प्युअर असतानाचं वेपर प्रेशर होतं. P02 हे कंपोनंट B प्युअर असतानाचं वेपर प्रेशर होतं. आणि हा जो ग्राफ ड्रॉ केला होता, हा जो ग्राफ होता हा पार्शल नाही आता टोटल वेपर प्रेशर आहे, कारण सोल्युशनचं वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट 2 होता. नंतर आपण हा ग्राफ कंपोनंट ए साठी काढला होता आणि कंपोनंट ए साठी आपण P1 वर्सेस x1 ग्राफ होता. जसा x1 कमी होत चालला होता तसं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट ए सुद्धा कमी होत चाललं होतं. आणि हा ग्राफ कंपोनंट बी साठी काढला होता आणि हा ग्राफ P2 वर्सेस x2 साठी काढला होता. आणि इकडे दिसते जसं कंपोनंट बी चं मोल फ्रॅक्शन वाढत चाललं तसं पार्शियल वेपर प्रेशर सुद्धा वाढत चाललं कंपोनंट बी चं. आणि आपण सांगितलं होतं की आयडियल सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतात. म्हणजे सांगितलं होतं P1 is equal to P01 into x1 आणि P2 is equal to P02 into x2. हे सगळं चित्र आपण आयडियल सोल्युशन साठी बघितलं होतं. प्लीज एकदा नीट ऑब्झर्व करा. नॉन आयडियल सोल्युशनचा विचार केला होता. नॉन आयडियल सोल्युशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉन आयडियल सोल्युशन डज नॉट ओबे रॉल्स लॉ. आणि त्याचा अर्थ मी सांगितलं होतं की P1 is equal to P01 x1 असं उत्तर येणार नाहीये. त्याचबरोबर कंपोनंट ए साठी हे उत्तर येणार नाही, कंपोनंट बी साठी P2 is equal to P02 x2 असं उत्तर येणार नाहीये. मग उत्तर काय येऊ शकतं? तर पहिलं मी बघितलं होतं P1 ची व्हॅल्यू ही P01 x1 पेक्षा जास्त आहे. P2 ची व्हॅल्यू सुद्धा ही P02 x2 पेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे ग्राफ मध्ये साधारणपणे आपल्याला अशा पद्धतीने चेंजेस दिसले होते. आणि हा ग्राफ जो होता हा एक्सक्लुझिव्हली पॉझिटिव्ह डेविएशन साठी होता. आता पॉझिटिव्ह डेविएशन मध्ये आपल्याला काय दिसलं होतं, असं का झालं त्याचं मी कारणही दिलं होतं की P1 ची व्हॅल्यू जी आहे ती P01 x1 पेक्षा जास्त का आली. तर मी सांगितलं होतं कुठलंही सोल्युशन जेव्हा जेव्हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतं त्यावेळेस सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंट या सगळ्यांचे जे इंटरॅक्शन आहेत त्या सेम असायला पाहिजेत, कंपॅरेबल असायला पाहिजेत, सिमिलर असायला पाहिजेत. पण जेव्हा मी एक्झॅक्टली हा विचार करतोय नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये त्यावेळेस सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन या स्ट्रॉंगर आहे आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांमधली जी इंटरॅक्शन आहे ते वीकर आहे. म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधली इंटरॅक्शन वीकर आहे.
सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधली इंटरॅक्शन वीकर आहे. कोणाच्या केसमध्ये? जेव्हा मी पॉझिटिव्ह डेव्हिएशन बघतोय. कोणासाठी? नॉन आयडियल सोल्युशन साठी. सोल्यूट सॉल्व्हंट मधली इंटरॅक्शन वीकर असल्यामुळे जेवढं पार्शल वेपर प्रेशर मला एक्सपेक्टेड आहे, मला किती एक्सपेक्टेड आहे? P01 इंटू x1. माझं वेपर कंपोनंट याचं वेपर प्रेशर, पार्शल वेपर प्रेशर येते कधी? हे P1 येते, पण P01 x1 नी जे मी काढतोय त्याच्यापेक्षा जास्त येते. म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे. परत एकदा ऐका, प्रॅक्टिकल व्हॅल्यू हिला मी म्हणेल ऑब्झर्वड व्हॅल्यू. काय म्हणेल याला मी? ऑब्झर्वड व्हॅल्यू. ऑब्झर्वड व्हॅल्यू म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू. ऑब्झर्वड व्हॅल्यू म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू. ही जी काढणार आहे याला मी म्हणणार आहे थेरॉटिकल व्हॅल्यू. काय म्हणणार आहे याला मी? ही काढली मी थेरीनी व्हॅल्यू, म्हणून त्याला म्हणते थेरॉटिकल व्हॅल्यू, कारण मी फॉर्म्युलाने काढली. कशाने काढले? फॉर्म्युलाने. म्हणजे फॉर्म्युलाने मी जी व्हॅल्यू काढली त्याच्यापेक्षा माझी ऑब्झर्वड किंवा प्रॅक्टिकल व्हॅल्यू ती जास्त आहे. ती जास्त काय? ती जास्त काय? त्याचं कारण मी सांगितलं की सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामधली जी इंटरॅक्शन आहे ती वीक आहे. जेवढी सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये आहे त्याच्यापेक्षा. आणि त्यामुळे जेवढं पार्शियल वेपर प्रेशर मला एक्सपेक्टेड आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मिळतंय कंपोनंट ए साठी आणि कंपोनंट बी साठी सुद्धा. पर्यायाने आपल्या सर्वांना माहितीये की P इज इक्वल टू P1 प्लस P2 असतं आणि P इज इक्वल टू आता P01 x1 प्लस P02 x2. आणि मी सांगतोय की P1 ची व्हॅल्यू P01 x1 पेक्षा जास्त येणार आहे, P2 ची व्हॅल्यू P02 x2 पेक्षा जास्त येणार आहे. म्हटल्यानंतर P1 आणि P2 च्या ज्या वाढीव व्हॅल्यू आहेत त्याच्यामुळे जे P चं उत्तर ऑब्झर्वड येणार आहे ते ऑब्विसली या ज्या थेरॉटिकल व्हॅल्यू आहेत याच्यापासून जो P काढलाय त्याच्यापेक्षा या P ची व्हॅल्यू जास्त येणार आहे. का? कारण P01 x1 पेक्षा P1 ची व्हॅल्यू जास्त आहे, P02 x2 पेक्षा P2 ची व्हॅल्यू जास्त आहे आणि त्यामुळे या ही जी P ची व्हॅल्यू दिसते ना खाली त्याच्यापेक्षा ही ऑब्झर्वड P ची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. कुणाच्या केसमध्ये? पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये. आणि त्याच्यामुळे काल आपण एक गोष्ट बोललो होतो की ज्या P च्या व्हॅल्यू आहेत, P ची व्हॅल्यू टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन त्या P01 आणि P02 पेक्षा जास्त असणार आहेत. आयडियल सोल्युशन साठी बघितलं होतं P ची जी व्हॅल्यू होती ती P01 पेक्षा कमी नाहीये आणि P02 पेक्षा जास्त नाहीये. पण आता नॉन आयडियल केसमध्ये माझी P ची जी व्हॅल्यू आहे ती P01 पेक्षा आणि P02 पेक्षा जास्त असू शकते. हे सगळं आपण बघितलं होतं पॉझिटिव्ह डेव्हिएशन साठी. पुन्हा एकदा पॉझिटिव्ह डेव्हिएशन त्याच ताकदीने रिपीट करतोय. परत एकदा ऐका. पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये आपण काय बघत होतो जरा नीट ऐका. रेग्युलर ग्राफ आपल्याला 3 डॉटेड लाईन दिसतात, त्या स्ट्रेट लाईन होत्या. पण जेव्हा मी नॉन आयडियल सोल्युशनचं पॉझिटिव्ह डेव्हिएशन बघायचा विचार चालू केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आता मला स्ट्रेट लाईन नाही मिळत, मला असे कर्व मिळतात आणि ते कर्व वरच्या बाजूला गेले, त्या लाईनच्या वरच्या बाजूला गेले, त्या लाईनच्या वरच्या बाजूला गेले. याचा अर्थ ग्राफिकली असा होतो की या लाईन पेक्षा या लाईनवर ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू मिळणार आहेत मला. आणि हेच आपण बघत होतो. म्हणून मी सांगितलं होतं नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये रॉल्स लॉ ओबे होत नाही. म्हणजे काय होत नाही तर P1 आणि P01 x1 हे जे मी उत्तर काढणार आहे थिअरीनी त्याच्यापेक्षा हे जे P1 येणार आहे ऑब्झर्वड किंवा प्रॅक्टिकलनी त्या दोन्ही व्हॅल्यू सारख्या असणार नाहीयेत. पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये P1 ची व्हॅल्यू जास्त आहे, P01 x1 म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू पेक्षा ऑब्झर्वड व्हॅल्यू जास्त आहे. त्याचबरोबर इथे कंपोनंट बी च्या केसमध्ये सुद्धा P2 ची व्हॅल्यू जास्त आहे P02 x2 पेक्षा. आणि त्यामुळे आपल्याला असे व्हॅल्यू वाढलेले ग्राफ मिळालेत. आणि मग मी एक्सप्लेन करत होतो P इज इक्वल टू P1 प्लस P2 आहे. मग P1 च्या व्हॅल्यू इथे टाकून हे आपल्याला आयडियल सोल्युशन साठी माहिती होतं. पण मी सांगतोय की P1 ची व्हॅल्यू या P01 x1 पेक्षा जास्त आहे, P02 x2 पेक्षा P2 ची व्हॅल्यू जास्त आहे. जर काय दोन व्हॅल्यू या दोन व्हॅल्यूंपेक्षा जास्त असतील तर हे दोन P सारखे नाहीयेत, हे दोन P पण वेगळे आहेत. याला मी ऑब्झर्वड P म्हटलं आणि याला मी थेरॉटिकल P म्हटलंय. याला मी ऑब्झर्वड P म्हणेल, याला थेरॉटिकल P म्हणेल. याच्यातला ऑब्झर्वड मोठा का थेरॉटिकल मोठा? तर ऑब्झर्वड मोठा. हे सगळं आपण बघतोय पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये, नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये. आणि त्याच्याहून सगळ्यात महत्त्वाचं मी आता सांगितलंय सगळं का घडलंय तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधली इंटरॅक्शन ही वीक आहे. प्लीज अगेन गो थ्रू द बोर्ड.
डन. आता एक्झाम्पल्स बघूया. पॉझिटिव्ह डेव्हिएशन साठी एक्झाम्पल आहे इथेनॉल अँड ॲसिटोन सोल्युशन अँड कार्बन डायसल्फाइड अँड ॲसिटोन सोल्युशन. निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये, नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये आपल्याला सोल्यूट सॉल्व्हंट या दोन इंटरॅक्शन पेक्षा सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही स्ट्रॉंग असणार आहे. नीट लक्षात घ्या. नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये सोल्यूट सॉल्व्हंट या दोन इंटरॅक्शन पेक्षा सोल्यूट सॉल्व्हंट ही इंटरॅक्शन स्ट्रॉंग असणार आहे. मगाशी पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही वीक होती सोल्यूट आणि सॉल्व्हंट पेक्षा. आता सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे. मग त्या केसमध्ये काय होईल तर हे तर सगळ्यांना माहितच आहे की P1 इज नॉट इक्वल टू P01 x1 आणि P2 इज नॉट इक्वल टू P02 x2. हे माहितच आहे आपल्याला. मग आता काय होणार आहे तर निगेटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये आपल्याला P1 इज लेस दॅन P01 x1 and P2 is less than P02 x2. याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे ही जर का आपली थिओरिटिकल व्हॅल्यू असेल तर आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू थिओरिटिकल व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. ही आपली जर का थिओरिटिकल व्हॅल्यू असेल तर त्याच्यापेक्षा आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू कमी आहे. कुणाच्या केसमध्ये तर निगेटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये. त्याच्यामध्ये कोणाच्या केसमध्ये नॉन आयडियल सोल्युशनच्या केसमध्ये आपल्याला अशा पद्धतीने चित्र बघायला मिळणार आहे. परत एकदा मी रिवाइज करतो आणि ग्राफकडे जातो. मी सांगितलं नॉन आयडियल सोल्युशन मध्ये निगेटिव्ह डेव्हिएशनच्या केसमध्ये सोल्यूट इंटरॅक्शन पेक्षा सॉल्व्हंट इंटरॅक्शन पेक्षा सोल्यूट इंटरॅक्शन स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहेत पार्शियल वेपर प्रेशरच्या त्या आपल्या थिओरिटिकल व्हॅल्यू पेक्षा कमी येणार आहेत. म्हणून P1 ची व्हॅल्यू P01 x1 पेक्षा कमी आहे आणि P2 ची व्हॅल्यू सुद्धा P02 x2 पेक्षा कमी आहे. आता ग्राफ बघूया. ग्राफ आपण लास्ट टाइम कसा कन्सिडर करत होतो त्याच पद्धतीने कन्सिडर करायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे की y ऍक्सिस वरती वेपर प्रेशर आहे, x ऍक्सिस वरती मोल फ्रॅक्शन आहे आणि इकडे परत एकदा P01 आहे, इकडच्या बाजूला P02 आहे आणि हा ग्राफ सोल्युशन साठी आहे. जेव्हा मी P वर्सेस x2 काढणार आहे आणि जेव्हा मी इकडे x1 इज इक्वल टू 1 घेणार आहे आणि x2 इज इक्वल टू 0 घेणार आहे, इकडून इकडे जाताना a चं मोल फ्रॅक्शन इकडून जर a चं मोल फ्रॅक्शन कमी होत जाणार आहे आणि b चं मोल फ्रॅक्शन वाढत जाणार आहे आणि हा जो ग्राफ दिसतोय हा P1 वर्सेस x1 साठी आहे आणि हा ग्राफ P वर्सेस x2 साठी आहे. परत एकदा मी नमूद करतो हे तिन्ही ग्राफ आयडियल सोल्युशन साठी होते. आता मी नॉन आयडियल सोल्युशन बघतो आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह डेव्हिएशन मिळतंय आणि निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये माझ्या थिओरिटिकल व्हॅल्यू पेक्षा माझ्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज ह्या कमी आहेत. त्यामुळे मला अशा प्रकारे कर्व मिळतील जे आपल्या ओरिजिनल जी लाईन आहे त्याच्या खालच्या बाजूला असतील आणि दॅट इंडिकेट्स निगेटिव्ह डेव्हिएशन. परत हे लक्षात ठेवा सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ही स्ट्रॉंग आहे. याचे जे एक्झाम्पल आहे ते पण बघूया आणि ते एक्झाम्पल आहेत फेनॉल आणि ॲनिलीन आणि क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन.
ओके, म्हणजे कोणाचे सोल्युशन? फेनॉल आणि ॲनिलीन हे एक सोल्युशन आहे आणि दुसरं सोल्युशन आहे क्लोरोफॉर्म आणि ॲसिटोन. या सगळ्यांच्या मार्फत आपल्याला निगेटिव्ह डेव्हिएशन मिळणार आहे. पुन्हा एकदा सर्व गोष्टी नोटिफाय करा आणि मग आपण पुढच्या पार्टकडे जाऊया.